संत बाळूमामांची भाकणूक. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. संत बाळूमामा आपल्या लेकरांना प्रेमानं हाक मारतात. ऐका माझ्या लेकरांनो, शांत बसा, मन एकाग्र करा. मी जे सांगतो आहे ते साधं नाही, हा येणाऱ्या काळाचा इशारा आहे. ते सांगतात की आदमापूरची ही भूमी पवित्र आहे आणि ते इथूनच आपल्या भक्तांवरती लक्ष ठेवतात. जो कोणी श्रद्धेने आणि भक्तिभावाने त्यांच्या दर्शनाला येईल, त्याच्या आयुष्यातील दुःख ते दूर करतील, त्याला सुख, शांती आणि समाधान देतील. पण जो या पवित्र स्थळाचा अपमान करेल, त्याचा नाश होईल. कारण प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब ठेवला जातो. ते पुढे सांगतात की काळ बदलतो आहे. आज जगात पाप डोंगरा एवढं वाढलं आहे आणि पुण्य फक्त धागा एवढं उरलं आहे. त्या थोड्याशा पुण्यावरच हे जग टिकून आहे. माणूस सत्यापासून दूर जात आहे. खोटेपणा, फसवणूक आणि स्वार्थ यांना महत्त्व देतो आहे. भाऊ भावांमध्ये प्रेम उरलेलं नाही. नात्यांमध्ये विश्वास कमी होत चालला आहे. हा अंधार फक्त बाहेर नाही, तर माणसाच्या मनात घर करत आहे. लोकांच्या मनात भीती वाढेल, अस्वस्थता वाढेल आणि एकमेकांवरचा विश्वास तुटेल. निसर्गही आपला स्वभाव बदलतो आहे. पाऊस वेळेवर पडणार नाही. कधी अतिवृष्टी तर कधी भयंकर दुष्काळ पडेल. ऋतूंचा क्रम बदलून जाईल. उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उन्हं पडतील. निसर्गाचा तोल बिघडेल आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा माणसालाच बसणार आहे. लोक पाणी पाणी करत फिरतील. बाळूमामा सांगतात की धर्माची गाडी अजून चालू आहे, पण माणसाने तिच्याकडे पाठ फिरवली आहे. श्रद्धा कमी होत चालली आहे. लोक पैसा, सत्ता आणि स्वार्थ याच्याच मागे धावत आहेत. पण जो धर्म सोडेल तो संकटात सापडेल आणि जो श्रद्धा ठेवेल, भक्ती करेल, त्याला ते कधीही सोडणार नाहीत. शेतीबद्दल ते गंभीर इशारा देतात. पुढचा काळ शेतकऱ्यांसाठी सोपा नसेल. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करेल, पण त्याला नेहमी योग्य फळ मिळेलच असं नाही. पाऊस वेळेवर पडणार नाही. पिकांची स्थिती बदलत राहील. काही वेळा भरपूर पीक येईल, तर काही वेळा पूर्णपणे नष्ट होईल. धान्याचे उत्पादन कधी जास्त तर कधी कमी होईल. बाजारात कधी भरपूर माल असेल, तर कधी तुटवडा निर्माण होईल. भाव कधी खूप वाढतील, तर कधी अचानक कमी होतील. ते सांगतात की वैरणीचं महत्त्व खूप वाढेल. ज्याच्याकडे साठा असेल तो सुरक्षित राहील. जनावरांचे भाव गगनाला भिडतील. गाई, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या यांची किंमत खूप वाढेल. विशेषतः मेंढी धनगरासाठी सोन्यासारखी मोलाची ठरेल. ज्याच्याकडे मेंढ्यांचा कळप असेल तो सुखी राहील. दुधाचा व्यवसाय वाढेल, पण त्यातही फसवणूक आणि चढउतार असतील. ऊस आणि साखर उद्योग अस्थिर राहील. यानंतर ते समाज आणि राजकारणाबद्दल सांगतात. राजकारणामध्ये गोंधळ उडेल. नेते पक्ष बदलतील. सत्तेसाठी भांडणं होतील. भ्रष्टाचार इतका वाढेल की पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही. प्रामाणिक माणूस शोधूनही सापडणार नाही. समाजात तणाव वाढेल. जाती धर्माच्या नावावरती भांडणं होतील. दंगली, हिंसाचार आणि अतिरेकी हल्ले वाढतील. मोठी शहरं हादरतील. न्याय विकत मिळेल आणि नशीब माणसाला न्याय मिळणं कठीण होईल. महागाई वाढेल. सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाईल. वाईट सवयी वाढतील. संस्कार कमी होतील. घराघरात वाद होतील. नातेसंबंध तुटतील. आई वडिलांचा मान कमी होईल. बाळूमामा पुढे जगातील मोठ्या संकटाबद्दल सांगतात. देशामध्ये तणाव वाढेल. युद्धाची परिस्थिती निर्माण होईल. थेट
युद्ध कमी दिसेल, पण गुप्त युद्ध सुरू राहील. सीमांवरती संघर्ष होईल. भूकंप, पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती वाढतील. लोकांना आपली घरे सोडावी लागतील. अर्थव्यवस्था हादरेल. व्यापार ठप्प होईल. ते सांगतात की हा काळ माणसाची परीक्षा घेणारा आहे. जो धैर्य ठेवेल आणि श्रद्धा ठेवेल तोच टिकेल. ज्याच्या मनात भक्ती आहे त्याच्या पाठीशी ते उभे राहतील. शेवटी ते प्रलयासारख्या काळाचा उल्लेख करतात. पाप इतकं वाढेल की पृथ्वी ते सहन करू शकणार नाही. निसर्ग स्वतः हिशोब घेईल. भूकंप, पूर, वादळ, विचित्र आकाशीय घटना घडतील. काही काळ असा येईल की अंधार पसरलेलाच राहील. लोक भयभीत होतील. जगाचा तोल ढासळेल. पण ते आशा देतात, सगळं नष्ट होणार नाही. ज्याच्या अंगी श्रद्धा आहे, जो धर्माच्या मार्गावरती चालतो, जो नम्र आहे तो वाचेल. ते सांगतात, अहंकार सोडा, सत्याचा मार्ग धरा. आई, वडील आणि गुरुजनांचा आदर करा. चांगले विचार करा. चांगलं बोला. चांगलं वागा. दुसऱ्याला मदत करा. गरिबांच्या पाठीशी उभे राहा. ते सांगतात की पैसा कायमचा नसतो, पण चांगली कर्म कायम राहतात. निसर्गाचा आदर करा, कारण त्याच्याशी खेळ केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि शेवटी त्यांचा अंतिम संदेश असा आहे, श्रद्धा ठेवा, चांगुलपणानं जगा आणि देवावरती विश्वास ठेवा. ज्याच्या मनात भक्ती आहे, जो प्रामाणिक आहे, जो दुसऱ्याला त्रास देत नाही, त्याच्या पाठीशी मी कायम उभा आहे. हे बाळूमामांनी सांगितलेले आहे. आता आपण बाळूमामांच्या चमत्काराची एक कथा पाहणार आहोत. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती एक लहानसं गाव होतं. साधं, शांत. पण त्या वर्षी त्या गावावरती भयंकर संकट आलं होतं. आभाळ रोज काळं व्हायचं. ढग जमायचे, पण पाऊस मात्र पडत नव्हता. दिवसेंदिवस जमीन फाटत चालली होती. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची हिरवी शेतं वाळवंटासारखी होत होती. विहिरी कोरड्या पडल्या होत्या. नद्या आटल्या होत्या आणि गावातल्या प्रत्येक घरात पाण्यासाठी तगमग सुरू होती. जनावरं अंगणात उभी राहायची, तहानलेली, अशक्त. त्यांच्या डोळ्यातला त्रास पाहून गावकऱ्यांचं हृदय तुटायचं, पण काहीच उपाय दिसत नव्हता. प्रत्येक जण आभाळाकडे पाहत होता, जणू देवाकडेच प्रश्न विचारत होता, आता काय? एका रात्री गावात सगळे जमले. वातावरण खूप गंभीर होतं. कोणीही मोठ्याने बोलत नव्हतं. तेवढ्यात एक वृद्ध माणूस उठला. त्याचा आवाज थरथरत होता, पण शब्द मात्र ठाम होते. आपण सगळे प्रयत्न केले, पण आता एकच आशा उरली आहे, बाळूमामा. काहींच्या डोळ्यात आशेची चमक आली. काहींनी लगेच मान डोलावली, पण काही लोक शंकित होते. अरे, कोरड्या जमिनीतून पाणी काढणार का ते? कुणीतरी पुटपुटलं. पण जेव्हा संकट मोठं असतं, तेव्हा माणूस श्रद्धेकडे वळतोच. दुसऱ्या दिवशी पहाटे सगळे गावकरी बाळूमामांच्या दर्शनाला निघाले. उन्हं तळपत होती. पायाखाली गरम जमीन होती. पण त्यांच्या मनात एकच आशा होती. दिवसभर चालल्यानंतर ते बाळूमामांच्या ठिकाणी पोचले. तिथे एक वेगळीच शांतता होती. जणू वेळच थांबला होता. बाळूमामा एका झाडाखाली बसले होते. डोळे मिटलेले, चेहऱ्यावरती विलक्षण शांतता. गावकरी त्यांच्या चरणी पडले. एक तरुण पुढे आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मामा, आमचं गाव संपतंय. पाणी नाही, अन्न नाही. आम्हाला वाचवा. काही क्षण बाळूमामा काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी हळूच डोळे उघडले. त्यांनी सगळ्यांकडे एक नजर टाकली. जणू प्रत्येकाच्या मनातलं ते वाचत होते. ते शांतपणे म्हणाले, तुम्हाला पाणी हवंय, पण तुमच्यात श्रद्धा आहे का? सगळे गप्प झाले.
कोणी उत्तर देऊ शकलं नव्हतं. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री पुढे आली. तिच्या चेहऱ्यावरती थकवा होता, पण डोळ्यात मात्र अढळ विश्वास होता. मामा, आमच्याकडे काही उरलेलं नाही, पण तुमच्यावर विश्वास आहे. बाळूमामा हलकंसं हसले. ते उठले, काठी हातात घेतली आणि म्हणाले, चला माझ्या मागे. सगळे त्यांच्या मागे चालू लागले. ते गावाबाहेर एका कोरड्या टेकडीवरती थांबले. आसपास काहीच नव्हतं, फक्त धूळ आणि कोरडी जमीन. ते म्हणाले, इथे खोदा. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. लोकांनी एकमेकांकडे पाहिलं. इथे इथे तर काहीच नाही, काही जण मनात म्हणाले. पण त्या वृद्ध स्त्रीनं एक क्षणही न घालवता माती खोदायला सुरुवात केली. तिच्या मागे काही जण पुढे आले. बाकीचे अजूनही शंका घेऊन उभे होते. वेळ जात होता. 1 तास, 2 तास, फक्त धूळ, काहीच नाही. लोक थकले. काही जण म्हणाले, हे काहीच होणार नाही, आपण फसतोय. पण ती वृद्ध स्त्री अजूनही खोदत होती. तिचे हात थरथरत होते, पण ती मात्र थांबत नव्हती. मामा खोटं बोलणार नाहीत. ती पुटपुटत होती. आणि अचानक एका माणसाच्या फावड्याला ओलसर माती लागली. तो थबकला. पुन्हा खोदलं. इथे 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 ओल आहे, तो जोरात ओरडला. क्षणात सगळे जागे झाले. सगळे वेड्यासारखे खोदायला लागले आणि काही क्षणातच जमिनीखालून पाण्याचा झरा फुटला. पहिल्यांदा थोडं, मग जास्त आणि मग जोरात व्हायला लागलं. त्या क्षणी गावात जणू नवजीवन आलं. लोक रडू लागले. कोणीतरी मातीला माथा टेकला, कोणीतरी हात जोडून उभं राहिलं. काही जण आनंदाने ओरडत होते, बाळूमामा की जय. काही दिवसात त्या जागी छोटंसं तळं तयार झालं. जनावरं वाचली. शेत पुन्हा हिरवी झाली. गावात पुन्हा हसू परत आलं. जे लोक आधी शंका घेत होते, तेच आता सर्वात आधी बाळूमामांच्या चरणी पडले. गावकऱ्यांनी विचारलं, मामा, हा चमत्कार कसा झाला? बाळूमामा शांतपणे हसले. त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, मी काही केलं नाही, सारं काही तुमच्या श्रद्धेनं केलं. त्या दिवसानंतर त्या गावात फक्त पाणीच नाही, तर विश्वासही परत आला. ही कथा फक्त चमत्काराची नाही, ही श्रद्धेची ताकद काय असते हे दाखवणारी आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.